राजा परीक्षितांना सांगत आहे, अष्टप्रधान बोलावले आणि अष्टप्रधान बोलावल्याच्या नंतर अष्टप्रधान बोलू लागले, कंसा काळजी करू नको, तुझ्याकडे कोण आहे? अक्रूर आहे. त्या अक्रूरजीला पाठव, अक्रूरजीला सांग कृष्ण आणि बलरामाला घेऊन यायचं. कंसाने सांगितलं ठीक आहे. सकाळ झाली, अक्रूरजीला बोलवण्यामध्ये आलं आणि अक्रूरजीला बोलवण्यामध्ये आल्याच्या नंतर सुवर्ण जडित अक्रूरजीला जाण्याकरिता रथ दिला. अक्रूरजीचं औक्षण केलं आणि निघाले आज अक्रूरजी. ज्या वेळेस अक्रूरजी हळूहळू निघाले, सकाळपासून संध्याकाळ झाली. आज रथ गोकुळेच्या वाडेजवळ, नंदाच्या वाडेजवळ येऊन थांबला आणि नंदाच्या वाडेजवळ येऊन थांबल्याच्या नंतर भगवंत वनामधून गायी चारून आलेले होते. भगवंताचं लक्ष अक्रूरजीकडे गेलं आणि अक्रूरजीकडे गेल्याच्या नंतर भगवंत म्हणत आहे, काका तुम्ही आलेत, चला काका आतमध्ये. जगाच्या मालकाने स्वतः अक्रूरजीचे पाय धुतले आणि पाय धुतल्याच्या नंतर आज 56 प्रकारचं भोजन अक्रूरजी करण्याकरिता यशोदा मैयाने केलं. आज सुंदर प्रकारे यशोदा मैयाने जेवण वगैरे होऊ दिलं. सर्वांचं जेवण झालं, सर्वांच्या गप्पा चालू झाल्या आणि सर्वांच्या गप्पा चालू झाल्याच्या नंतर आज नंद बाबा विचारत आहे, अक्रूरजी अहो कशा करीता आले सांगा ना. अक्रूरजीच्या तोंडामधून शब्द फुटत नव्हता. अक्रूरजीला वाटत होतं सांगाव की नाही, सांगाव तर लागेलच, कारण सकाळ झाल्याच्या नंतर कृष्णाला आणि बलरामाला आपल्याला घेऊन जावं लागेल. ज्यावेळेस यशोदा मैया पाणी आणण्याकरिता आतमध्ये गेल्या, पाणी आणत आहे, हातामध्ये पाण्याने भरलेला ग्लास आहे, त्याच वेळेस अक्रूरजीच्या तोंडामधून शब्द बाहेर पडले, नंद बाबा तुमच्या कृष्णाला आणि बलरामाला नेण्याकरिता मी आलेलो आहो. ज्या वेळेस हे शब्द यशोदेच्या कानावरती पडले, त्याच वेळेस हातामधला ग्लास जमिनीवरती पडला. यशोदा धावत 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 आली आणि यशोदा म्हणली, नंद बाबा काय बोलले? एकदा नंद बाबा परत विचारा ना अक्रूरजीला, विचारा ना नंद बाबा. त्यावेळेस अक्रूरजी म्हणत आहे, यशोदा तुझ्या कृष्णाला आणि रोहिणीच्या बलरामाला नेण्याकरिता मी आलो ग. यशोदा मैया म्हणली, ना अक्रूरजी तुम्ही माझ्या प्राणाला घेऊन जाऊ नका, चालेल तर मला घेऊन चला, परंतु माझ्या मुलाला माझ्यापासून दूर नेऊ नका. का? कारण अहो हे वृद्ध अवस्थेमध्ये झालेला माझा पुत्र आहे. मला पुत्र संतान काहीच नव्हती. अनेक देवांचा धावा केला, अनेक देवांची तपश्चर्या केली, तेव्हा मात्र हा मुलगा आमच्या घरी जन्माला आला. तुम्ही जर का याला घेऊन जासाल तर आम्ही कसं जगावं, कसं राहावं, काय खावं, काय प्यावं? हो आम्हाला खाण्यापिण्याची सुद्धा चिंता नाही, परंतु जर का आमचा प्राण आमच्यामधून निघून गेला ना तर आमचं जगणं सुद्धा कठीण होईल. म्हणून आमच्या मुलाला आमच्यापासून दूर नेऊ नका. अक्रूरजी तुम्हाला हात जोडतो. रात्र मात्र हळूहळू संपली. सकाळ झाली आणि सकाळ झाल्याच्या नंतर यशोदा मैयाने कानाला म्हणावं, काना अरे तू तरी जाऊ नको काना, तू माझा जगण्याचा अधिकार आहे काना. जर का या शरीरामधून काना प्राण निघून गेला ना काना, तर या शरीराचा काय फायदा रे काना, सांग ना. काना सोडून जाऊ नको. कानाने म्हणावं, यशोदा मैया अगं मला जावं लागेल, मला जाऊ दे यशोदा मैया, परत कधी ना कधी तरी तुझ्याकडे परत येईल, परंतु यशोदा मैया आता मात्र तू थांबवू नको ग, जाऊ दे. यशोदा मैयाने भगवंताची आंघोळ घातली, औक्षण केलं आणि औक्षण केल्याच्या नंतर आज रथ मात्र गोकुळेच्या दारावरती येऊन पोचलेला आहे. रथ सज्ज झालेला आहे. अक्रूरजी रथामध्ये बसलेले आहे आणि अक्रूरजीने रथ सजवलेला आहे. आणि ज्यावेळेस अक्रूरजीने रथ सजवला त्यावेळेस मात्र अख्खं गोकुळ मात्र गोळा झालं. आणि अख्खं गोकुळ गोळा झाल्याच्या नंतर सर्व यशोदा मैया, रोहिणी माता, गोकुळवासी अक्रूरजीला म्हणत आहे, अक्रूरा, अक्रूरा
आमच्या देवाला तू आमच्या जवळून नेऊ नको क्रूरा. अरे तुझा रथ इथेच थांबव क्रूरा, आमच्याकडून आमच्या भगवंताला नेऊ नको. नको नेवो भगवान अक्रूरा, नको नेवो भगवान, नको नेवो भगवान अक्रूरा, नको नेवो भगवान, नको नेवो अक्रूरा, नको नेवो भगवान. हळू 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 रथ नंदवाडे समोर आणला आणि नंदवाडे समोर आणल्याच्या नंतर सर्व गोकुळवासी रथाजवळ आले आणि रथाजवळ गोकुळवासी आल्याच्या नंतर हा यशोदा मैयाने भगवंताचा हात धरला आणि हात धरल्याच्या नंतर यशोदा मैया परत म्हणत आहे काना, अरे जाऊ नको रे, मी तुझी आई आहे काना. आणि काना तू जर का सोडून गेला ना काना, तर या गोकुळाची शोभा, या गोकुळामधला आनंद, त्या गोकुळामधले लोक सुद्धा जीवन जगणं सुद्धा सोडून देईल रे काना, जाऊ नको. जगाचे मालक म्हणत आहे आई मला जाऊ दे ग, माझा हात सोड. आज जगाच्या मालकांनी यशोदा मैयाचा हात सोडला आणि हात सोडल्याच्या नंतर जगाचे मालक समोर गेले. मागे बलराम दादा आहे, रोहिणी माता मागे आल्या आणि रोहिणी माता म्हणत आहे ताऊ, अरे तू तरी जाऊ नको दाऊ. अरे काना सुद्धा जाते, अरे यशोदेकडे तरी तिचे पती आहे, परंतु माझ्याकडे तुझे वडील सुद्धा नाही. मी एकटीनं कसं जीवन जगावं सांग ना बलरामा, तू तरी जाऊ नको. परंतु बलराम दादा सुद्धा म्हणत आहे आई मला आणवू नको. दोन्ही मुलांनी आपल्या आईच्या हातामधले हात सोडले आणि हातामधले हात सोडल्याच्या नंतर अख्खं गोकुळवासी रडत आहे. यशोदा मैया रडत 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 हातामधला हात सुटला आणि हात सुटल्याच्या नंतर यशोदा मैयाने जोरात रडत टोकली काना, कसं जगू काना सांग काना, मूर्छित होऊन पडले यशोदा मैया. अख्खं गोकुळवासी गोळा झालं, गोकुळवासी अख्खं गोकुळ रडत आहे. गोकुळवासी म्हणत आहे क्रूरा, अरे आमच्या देवाला नेऊ नको. देवाला नेल्याच्या नंतर आमच्या जीवनाचं काहीच खरं नाही, तरी सुद्धा गुरुजी ऐकले नाही. रथ समोर गेला आणि रथ समोर गेल्याच्या नंतर अख्ख्या गवडणी मनामध्ये झोपलेल्या होत्या.
एक गवडण उठली आणि एक गवडण उठल्याच्या नंतर एक गवडण म्हणत आहे, काना तुला जायचंच आहे ना काना, तर आमच्या शरीरावरून हा रथ ने. ज्या वेळेस आमच्या शरीरावरून तू मात्र हा रथ नेशील त्याच वेळेस मात्र आम्ही तुला जाऊ देऊ, नाहीतर काना आम्ही तुला याच्यावरतून जाऊ देणार नाही. जगाच्या मालकांनी एक रथाच्या खाली उतरावं आणि सांगावं, गवडणीनो अगं तुम्ही तरी मला समजून घ्या. अगं गवडणीनो, एक ना एक दिवस तरी मी तुमच्या जवळ येईल, नाहीतर तुम्हाला माझ्या जवळून बोलावून घेईल, परंतु मला जाऊ द्या, माझ्या कामामध्ये अडथळा घालवू नका. गवडणीला समजावलं. समोर राधा राणी दिसली. आज राधा राणी म्हणत आहे, काना तू माझ्यावरती प्रेम केलं ते खोटं होतं का रे? कारण काना कधी मी माझ्या आईवडिलांचा विचार केला नाही, कधी घरांचा विचार केला नाही, कधी नगरीचा विचार केला नाही, कधी कोणाचाच विचार केला नाही. मी ऋषभानु दुलारी होती काना, तरी सुद्धा ज्या वेळेस मात्र तुझ्या बासुरीचा आवाज ऐकायला येत होता ना, ज्या वेळेस मात्र तू मला बोलवत होता ना काना, त्यावेळेस मात्र मी तुझ्या जवळ यायची रे काना. आता जर का मला बघायचं असेल तर मी काय करावं काना? जाऊ नको काना, असं प्रेम आहे असं चालू दे, या प्रेमामध्ये अडथळा आणू नको काना. जगाच्या मालकाने बासुरी काढावी आणि राधेकडे द्यावी आणि राधा राणीला सांगावं, राधा ज्या वेळेस मात्र तुला माझी आठवण येईल ना राधा, त्यावेळेस मात्र तू या बासुरीचा स्वीकार करावा. त्यावेळेस ही बासुरी ओटा जवळ घ्यावी आणि ही बासुरीचं वाद्यान करायचं. राधा राणीला सांगितलं. भगवंत रथामध्ये परत आरूढ झाले आणि परत आरूढ झाल्याच्या नंतर परत गेले. आज मध्यभागी अक्रूरजीनं स्नान करण्याकरिता रथ थांबवला, नदीवरती उतरले. ज्यावेळेस नदीमध्ये उतरले त्यावेळेस पहिली डुबकी मारली, दुसरी डुबकी मारणार तर भगवंत नदीमध्ये सुद्धा दिसू लागले आणि रथाच्या वर सुद्धा दिसू लागले. अक्रूरजीला क्षणासाठी आनंद झाला. भगवंत विचारत आहे, काका का असत आहे? अक्रूरजीनं सांगितलं नाही, काहीच नाही. आज हळूहळू रथ आज मथुरेमध्ये पोहोचला आणि मथुरेमध्ये पोहोचल्याच्या नंतर कंसाला ही बातमी कशी सांगावी म्हणून भगवंतांनी अक्रूरजींना सांगितलं, काका तुम्ही रथ समोर घेऊन जा आणि कंसांना सांगा की तुमचे दोन्ही सुद्धा भाच्या आलेले आहे. आमच्या मामाला ही बातमी द्या, तुम्ही निघून जा समोर. अक्रूरजीने सांगितलं, ठीक आहे. रथ घेऊन अक्रूरजी निघून गेले. आज जगाचे मालक मथुरेच्या बाहेर उतरले. मथुरेची शोभा बघत आहे. मथुरेची शोभा बघता बघता आज भगवंताचे सवंगडी पेद्या सुदामा सर्व सवंगडी आले आणि सर्व सवंगडी आल्याच्या नंतर आज सर्व सवंगडी आहे. सर्व सवंगडी म्हणत आहे, काना जर का आपण ह्या कपड्यामध्ये गेलो तर आपल्याला कोणीच ओळखणार नाही, मग चल आपण कपडे सुद्धा आपले व्यवस्थित घेतले पाहिजे. आज जगाचे मालक एका धोब्याकडे गेले आणि धोब्याला म्हणत आहे, का हो धोबी काका तुमच्याकडचे कपडे आम्हाला देता का? परंतु धोबी म्हणत आहे, अरे तुमची लायकी सुद्धा ही कपडे घालण्याचे नाही, चला निघा इथून. जे नाही बोलायचं ते धोबी बोलले. त्याच वेळेस धोब्याला भगवंतांनी डायरेक्ट एक बुक्की मारली आणि पाताळामध्ये घातली. कारण राम अवतारामध्ये यांनी फार मोठं राजकारण प्रभू रामचंद्रासोबत केलं म्हणून त्याला पाताळामध्ये घालण्यात आलं. धोब्याकडचे कपडे घेतले आणि कपडे घेतल्याच्या नंतर शिंपी दादाकडे गेले. शिंपी दादाला सांगितलं, शिंपी दादा हे सर्व आमचे कपडे आमच्या मापाचे करून द्या. शिंपी दादांनी आनंदाने करून दिले. नंतर समोर एक कुब्जा नावाची दासी दिसली. ती कुब्जा नावाची दासी 3 जाग्यावरती वाकडी होती. त्या कुब्जा दासीला जगाचा मालक म्हणत आहे, अगं सुंदरी तुझ्याकडचं जे उठणं आहे हे मला दे. कुब्जा दासी म्हणली, काहीच हरकत नाही. एवढ्या सुंदर राजकुमाराला बघून कुब्जा दासी मोहित झाली. कुब्जा दासीने आपल्या हाताने भगवंताला उठणं लावलं. ज्या कुब्जा दासीने प्रेमाने भगवंताला उठणं लावलं त्याच कुब्जा दासीला जगाच्या मालकाने कुब्जा दासीचा हात धरला, एक हात हनुवटीला लावला आणि जी कुब्जा दासी 3 जाग्यावरती वाकडी होती त्या कुब्जा दासीला सरळ केलं. आज तीच कुब्जा दासी एवढी सुंदर दिसू लागली, एवढी सुंदर दिसू लागली, फार सुंदर. सुंदर असा आखाडा भरलेला आहे. आखाड्यामध्ये एक कुलपीण नावाच्या दैत्याला, एका कुलपीण नावाच्या हत्तीला पाठवलेला आहे.
त्या कुलपिंड नावाच्या हत्तीला एवढी दारू पाजली, एवढी दारू पाजली, फार दारू पाजली. आणि फार दारू पाजल्याच्या नंतर ज्या वेळेस कुलपिंडाला नशा चढली आणि नशा चढल्याच्या नंतर आज देवाचा कुलपिंडाचं घनघोर युद्ध चाललंय. एवढं युद्ध आहे, एवढं युद्ध आहे. युद्ध खेळता 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 जगाच्या मालकाने कुलपिंडाचा उद्धार केला. आणि उद्धार केल्याच्या नंतर जे सिंहासनावरतून उडी मारली आणि सिंहासनावरतून डायरेक्ट उडी मारल्याच्या नंतर कंसामध्ये आणि भगवंतामध्ये घनघोर युद्ध आहे. एवढं युद्ध आहे, एवढं युद्ध आहे, एवढं युद्ध आहे. फार मोठं युद्ध लागलेलं आहे. गोकुळवासी, वृंदावनवासी, ब्रजवासी, मथुरावासी सर्व देवांना सांगण घालत आहे, देवा या पापी कंसाच्या तावडीमधून एवढ्या छोट्याशा मुलगाचा तू काय कर, त्या मुलाला वाचव. त्याच्या पाठीमागे फार मोठं तू बळ बन, कारण हा पापी कंस त्याचा काय करेल, हात करेल. सर्व देवांना सांगळ घालत आहे. देवांना सांगळ घालता घालता भगवंतानी कंसाला खाले पाडले आणि कंसाच्या छातीवरती जाऊन बसले. ज्या वेळेस छातीवरती पोटावरती बसले, एवढ्या पोटामध्ये बुक्क्या मारल्या. बुक्क्या मारता 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 कंस गतप्राण झाला आणि कंस मरण पावला. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे कंस मरण पावल्या. स्वर्गामधून पुष्पाचा वर्षाव चालू झाला. तसा 2 मिनिटं भजन घेऊ आणि लगेच समोरची कथा पाहू. मी तुम्हाला काल अक्षदाची सूचना केली होती. आणल्या का महिला मंडळी प्रत्येकाने अक्षदा? ज्यांनी ज्यांनी आणल्या असेल, एखादा कार्यकर्ते तुमच्याकडे येईल आणि त्या टोपल्यामध्ये तुम्ही टाकून द्या. राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे राधे सरकार की जय. जय श्री राधे श्याम. अशा प्रकारे शुभदेवजी महाराज राजा परीक्षितांना वर्णन करत आहे. कंस मरण पावला आणि त्यांच्या 2 राण्या असती आणि प्राप्ती जरासंधाच्या मुली हे वडिलाकडे निघून गेल्या. आणि वडिलाकडे निघून गेल्याच्या नंतर आज यशोदा बाबा, यशोदा मैया, नंद बाबा
सर्व कारागृहामध्ये गेले. देवकी वसुदेवाची सुटका केली. देवकी माता रडू लागले. भगवंत म्हणत आहे, आई रडू नको. तुझं स्वप्न मात्र, तुझं वचन मी पूर्ण केलं. मी कारण तुला आधीच सांगितलं, मी तुझ्याकडे एक ना एक दिवस मात्र परत येईल. आई तो शुभमुहूर्त आहे. आज उग्रसेनाची सुटका केली. उग्रसेनाला खूप पश्चाताप झाला. उग्रसेन म्हणत आहे, माझ्या स्वतःच्या मुलानं मला बंदी शाळेमध्ये टाकलं आणि मात्र फार मी पापी आहे. उग्रसेनाची सुटका केली. नंद, यशोदा, देवकी, वसुदेव बाबा ज्यावेळेस निघाले लागले त्यावेळेस उग्रसेनाने सांगितलं, तुम्हा सर्वांना इथेच राहायचं आहे, तुम्ही इथेच राहा. उग्रसेनाजींना त्यांचा राजाभिषेक केला. राजगादीवरती बसवलं आणि राजगादीवरती बसवल्याच्या नंतर आज जगाचे मालक गोकुळ सोडून मथुरेमध्ये राहू लागले. मथुरेमध्ये राहता राहता आज जगाच्या मालकाला संदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये टाकलं. आश्रमामध्ये